नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ केमिस्ट्री, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ आरसीसी. ईएमएफ सिरीजचे ॲप्लिकेशन्स आपण स्टडी केलेले आहेत, त्याच्यावरती न्यूमरिकल प्रॉब्लेम्स देखील झालेले आहेत. ईएमएफ सिरीज हा पॉइंट कंप्लीट झालाय. आता जातोय या टॉपिकच्या पुढच्या पॉइंटकडे, रिलेशन बिटवीन गिब्स फ्री एनर्जी ज्याचा सिम्बॉल असतो डेल्टा जी अँड ईएमएफ ऑफ सेल. गिब्स फ्री एनर्जी हा कन्सेप्ट थर्मोडायनॅमिक्स या टॉपिक मध्ये खूप जास्त डिटेल मध्ये होणार आहे. इट इज नेम ऑफ सायंटिस्ट. त्या सायंटिस्टने एक प्रॉपर्टी इंट्रोड्यूस केलेली आहे जी. याला म्हणतात गिब्स फ्री एनर्जी. त्याचा चेंज गिब्स फ्री एनर्जी चेंज डेल्टा जी. ठीक आहे, या टॉपिक मध्ये थोडंसं लागतं हे डेल्टा जीचं नॉलेज. जेवढं नॉलेज तुम्हाला लागणार तेवढं मी सांगणारच आहे. ठीक आहे ना, पण खूप जास्त डिटेल मध्ये तुम्हाला गिब्स फ्री एनर्जी स्टडी करायचं आहे. तुम्हाला कुठं? थर्मोडायनॅमिक्स या टॉपिक मध्ये. ठीक आहे, बघा आता गिब्स फ्री एनर्जी आणि ईएमएफ ऑफ सेल या दोघांमधलं रिलेशन मला स्टडी करायचं आहे. ओके, तर त्या अगोदर मी ट्राय करणार आहे याच्याबद्दल इलेक्ट्रिकल वर्क. ठीक आहे, वर्कचा अर्थ फिजिक्स प्रमाणे वर्कचा अर्थ असतो फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट. फोर्स आणि डिस्प्लेसमेंटचं मल्टिप्लिकेशन केलं की आपल्याला काय मिळत असतं? वर्क मिळत असतं. ठीक आहे, आता इलेक्ट्रिकल वर्कचा अर्थ असतो चार्ज इंटू पोटेन्शियल. चार्ज इंटू पोटेन्शियल. कसं काय बघा, कॉल दिस पोटेन्शियल ॲज फोर्स. याला पोटेन्शियल म्हणा. पोटेन्शियल म्हणजे फोर्स. आणि डिस्प्लेसमेंट कोणाचं होत असतं? डिस्प्लेसमेंट कोणाचं होत असतं तर चार्जचं. तर तुम्ही चार्जला डिस्प्लेसमेंट कम्पेअर करा. ठीक आहे, बघा डिस्प्लेसमेंट आणि फोर्सचा गुणाकार केला काय मिळून जाईल रे? इलेक्ट्रिकल वर्क. कुठल्याही गॅल्व्हॅनिक सेलमध्ये डिस्प्लेसमेंट कोणाचं होत असतं रे? चार्जचं होत असतं. आणि फोर्स कोण असतो? पोटेन्शियल डिफरन्स. म्हणून डिस्प्लेसमेंट मल्टिप्लाइड बाय फोर्स, इट इज इलेक्ट्रिकल वर्क. ठीक आहे, आता याच्यामध्ये मी काही सिम्बॉल आणणार आहे. तर ते सिम्बॉल समजण्यासाठी तुम्हाला नॉलेज कुठल्या गोष्टीचं असावं लागेल बघा. चार्ज कॅरीड बाय 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन. चार्ज कॅरीड बाय 1 mole of electron is called 1 Faraday. हे माहिती ठेवायचे तुम्हाला. 1 मोल इलेक्ट्रॉनचा जो चार्ज असतो, 1 मोल इलेक्ट्रॉन म्हणतोय म्हणजे 6.022 इंटू 10⁻23 एवढ्या इलेक्ट्रॉनचा चार्ज. एका इलेक्ट्रॉनचा चार्ज माहिती असावा तुम्हाला 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम्स. 1 मोल इलेक्ट्रॉनचा चार्ज काढायचा आहे 1.6 इंटू 10⁻19 ला 6.022 इंटू 10⁻23 न गुणावं लागतं. मला मिळून जाते 1 फॅरेडेची व्हॅल्यू, जी मानली जाते 96,500 कुलम्स. हे लक्षात ठेवायचंय तुम्हाला. Charge carried by 1 mole of electron is called 1 Faraday, which is equal to 96,500 coulombs. ठीक आहे का? येतो इकडे. आता बघा, समजा आपल्या गॅल्व्हॅनिक सेलमध्ये n मोल इलेक्ट्रॉन्स इन्व्हॉल्व्ड आहेत. मी आत्ताच सांगितलं 1 मोल इलेक्ट्रॉनचा चार्ज किती रे? 1 मोल इलेक्ट्रॉनचा चार्ज 1 फॅराडे. मला सांगा n मोल इलेक्ट्रॉनचा चार्ज किती असेल? 1 मोल इलेक्ट्रॉन 1 फॅराडे, n मोल इलेक्ट्रॉन n फॅराडे. n मोल इलेक्ट्रॉन गॅल्व्हॅनिक सेल मध्ये फ्लो होत आहेत. 1 मोल इलेक्ट्रॉन असता तर चार्ज किती होता? 1 फॅराडे. n मोल इलेक्ट्रॉनचा चार्ज किती? n फॅराडे. म्हणून मी चार्जच्या जागी टाकतोय nf. आलं का रे लक्षात? nf कसं काय आलं? 1 मोल इलेक्ट्रॉनचा चार्ज म्हणजे 1 फॅराडे. n मोल इलेक्ट्रॉन फ्लो होत आहेत असं आपण ॲझ्युम केलं, त्यामुळे चार्ज किती झाला? n इंटू f. मान्य? आता
पोटेन्शियल. गॅल्व्हॅनिक सेलचं पोटेन्शियल म्हणजे सेल पोटेन्शियल म्हणजेच काय, ई सेल, म्हणजेच काय, ई सेल. ठीक आहे का. बघा मी सुरुवात काय केली, इलेक्ट्रिकल वर्क म्हणजे चार्ज आणि पोटेन्शियलचा गुणाकार. चार्ज फ्लोईंग इन द गॅल्व्हॅनिक सेल इज NF. कारण 1 मोल इलेक्ट्रॉनचा चार्ज असतो 1 फॅराडे. N मोल इलेक्ट्रॉनचा चार्ज किती असेल रे, NF इंटू ई सेल. हे सेल पोटेन्शियल. ओके. तर आपल्याकडे रिझल्ट मिळालेला आहे, आपल्याकडे रिझल्ट मिळाला. देअरफॉर इलेक्ट्रिकल वर्क इक्वल्स टू NFE सेल. हा खूप महत्वाचा फॉर्म्युला, याच्यावर न्यूमरिकल प्रॉब्लेम्स विचारले जातात. ठीक आहे. नाउ व्हॉट आर द क्वांटिटीज इन दिस इक्वेशन. N स्टँड्स फॉर नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन. सेल रिॲक्शन मध्ये आपण काढलं नाही ना अगोदर देखील, नर्स इक्वेशन मध्ये N होता ना, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, तोच N आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. दिस इज फॅराडेज कॉन्स्टंट, ज्याची व्हॅल्यू किती आहे, 96,500 कुलम. 96,500 कुलम हा कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. ई सेल, पोटेन्शियल ऑफ सेल किंवा सेलचं EMF म्हणलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आता मी एंट्री करणार आहे याच्यामध्ये गिब्स फ्री एनर्जीची. ठीक आहे. बघा, बट इलेक्ट्रिकल वर्क इक्वल्स टू मायनस डेल्टा जी. आता हे माहिती पाहिजे कस काय असं. गिब्स फ्री एनर्जी या कन्सेप्टचा अर्थच तो असतो. गिब्स फ्री एनर्जीचा अर्थ असतो डिक्रीज इन गिब्स फ्री एनर्जी मीन्स वर्क. गिब्स फ्री एनर्जी कमी झाली ती कशात कन्वर्ट होत असते, वर्कमध्ये कन्वर्ट होत असते. समजा एक सिस्टीम आहे, त्या सिस्टीमची 10 जूल एनर्जी कमी झाली, 10 जूल गिब्स फ्री एनर्जी कमी झाली, याचा अर्थ असतो त्या सिस्टीमनं 10 जूल वर्क परफॉर्म केलं. डिक्रीज इन गिब्स फ्री एनर्जी, डिक्रीज इन गिब्स फ्री एनर्जी इक्वल्स टू वर्क. डिक्रीज इन मायनस साइन आहे ना, म्हणून मी डिक्रीज शब्द वापरतो. डिक्रीज इन गिब्स फ्री एनर्जी म्हणजे वर्क. आता हा कन्सेप्ट खूप डिटेलमध्ये होईल तुला थर्मोडायनॅमिक्स टॉपिकमध्ये. आता एवढ्या पॉइंट पुरतं तुला हे लक्षातच ठेवावं लागेल की इलेक्ट्रिकल वर्क म्हणजे असतं मायनस डेल्टा जी. लक्षात ठेवून टाका. गिब्स फ्री एनर्जीमध्ये झालेला डिक्रीज म्हणजेच काय असतं रे, वर्क असतं. गॅल्व्हॅनिक सेल मधलं वर्क म्हणजे इलेक्ट्रिकल वर्क. एखाद्या गॅसचं वर्क म्हणलं की ते मेकॅनिकल वर्क येतं, ते थर्मोडायनॅमिक्स मध्ये पाहायचं. ठीक आहे. सध्याला एवढं लक्षात घे, गिब्स फ्री एनर्जी कमी होणे म्हणजे काय, परफॉर्म होणे, वर्क होणे, म्हणजेच इलेक्ट्रिकल वर्क इक्वल्स टू मायनस डेल्टा जी. बट इलेक्ट्रिकल वर्क काय आहे, NFE सेल. देअरफॉर NFE सेल इक्वल्स टू मायनस डेल्टा जी. देअरफॉर डेल्टा जी इक्वल्स टू मायनस NFE सेल, मायनस NFE सेल. हा झाला आणखी एक फॉर्म्युला तयार. याच्यावर देखील भरपूर प्रश्न असतात. ठीक आहे का. ओके. आता इन स्टँडर्ड कंडिशन, इन स्टँडर्ड कंडिशन, इन स्टँडर्ड कंडिशन, इन स्टँडर्ड कंडिशन हेच इक्वेशन कसं लिहिता येईल, डेल्टा जी नॉट इक्वल्स टू मायनस NFE नॉट सेल. हे पॉवर मध्ये जे 0 लिहितोय ना आपण, दॅट इज सिम्बॉल फॉर स्टँडर्ड कंडिशन्स. व्हॉट आर दॅट कंडिशन्स, 298 केल्विन टेम्परेचर, 1 बार प्रेशर अँड 1 मोलार कॉन्सन्ट्रेशन. तर हा एक फॉर्म्युला, हे आणि हे एकच आहे. ठीक आहे. हे कुठल्याही कंडिशनला, स्टँडर्ड कंडिशनला मात्र हे नॉट एक एक्स्ट्रा सिम्बॉल यायलं. याच्यावर न्यूमरिकल प्रॉब्लेम्स असतात. लक्षात ठेवा. डेल्टा जी इक्वल्स टू मायनस NFE सेल, डेल्टा जी नॉट इक्वल्स टू मायनस NFE नॉट सेल, इलेक्ट्रिकल वर्क इक्वल्स टू NFE सेल. मी याच्यावर न्यूमरिकल प्रॉब्लेम घेणार आहे. तुम्हाला हे मी एकदम क्लिअर करून दाखवणार आहे. ठीक आहे ना. हे नोट करून घ्या. परत मी याच्याबद्दल एक महत्त्वाची नोट सांगणार आहे, व्हेरी इम्पॉर्टंट नोट. ओके, चला फटाफट नोट करा.
आता पहा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट नोट, व्यवस्थित लक्षात घ्या. पहिली नोट, फॉर द स्पॉन्टेनियस वर्किंग ऑफ गॅल्व्हॅनिक सेल. स्पॉन्टेनियसचा अर्थ मी सांगितला होता, स्वतःहून होणे. गॅल्व्हॅनिक सेल मधली रिॲक्शन स्पॉन्टेनियस रेडॉक्स रिॲक्शन असते. बघा, टॉपिकचा पहिलं जे लेक्चर होतं ना, तिथं मी सांगितलं होतं गॅल्व्हॅनिक सेलची वर्किंग कशी असते, स्पॉन्टेनियस असते. आणि ती वर्किंग स्पॉन्टेनियस होण्यासाठी डेल्टा जी शुड बी लेस दॅन 0. डेल्टा जी लेस दॅन 0 म्हणजे कसं रे, निगेटिव्ह. डेल्टा जीचं उत्तर कसं आलं पाहिजे, निगेटिव्ह. डेल्टा जी म्हणजे डेल्टा जी नॉट देखील, ठीक आहे. डेल्टा जी नॉट पण डेल्टा जीचा एक प्रकारच आहे ना. डेल्टा जी निगेटिव्ह म्हणजे डेल्टा जी नॉट पण ऑटोमॅटिकली निगेटिव्ह, कंपल्सरी. आता हे कसं म्हणाल तुम्ही, परत एकदा हा थर्मोडायनॅमिक्स टॉपिकचा कन्सेप्ट आहे. कुठल्याही स्पॉन्टेनियस प्रोसेससाठी डेल्टा जी कसा असावा लागतो, निगेटिव्ह असावा लागतो. डेल्टा जी निगेटिव्ह, डेल्टा जी निगेटिव्ह, डेल्टा जी निगेटिव्ह फॉर स्पॉन्टेनियस प्रोसेस. ठीक आहे का, हे तुला लक्षात ठेवावं लागेल. नो ऑप्शन फॉर दॅट. स्पॉन्टेनियस होण्यासाठी, गॅल्व्हॅनिक सेलची वर्किंग स्वतःहून होण्यासाठी, आपण पाहिलंय डॅनियल सेलमध्ये आपण फक्त कनेक्शन करून ठेवतो, बाकी प्रोसेस तर स्वतःहूनच होते ना. का आपल्याला बाहेरून बॅटरी लावावी लागली होती का? आठवा रे, डॅनियल सेल जेव्हा मी वर्किंग एक्सप्लेन केलं होतं त्याच्यात तुला बॅटरी कुठं दिसली का? बाहेरून मी काही पोटेन्शियल अप्लाय केलं असं काही म्हणलं होतं का? नाही. गॅल्व्हॅनिक सेलची वर्किंग ही स्वतःहून होत असते. म्हणजेच ती कशी असते, स्पॉन्टेनियस असते. ठीक आहे. 2-3 क्लास नंतर आपल्याला इलेक्ट्रोलिटिक सेल बघायचंय, ते स्पॉन्टेनियस नसतं, ते नॉन स्पॉन्टेनियस असतं, कारण त्याच्यात बॅटरीचा वापर करायचा असतो. ठीक आहे. गॅल्व्हॅनिक सेलची वर्किंग स्पॉन्टेनियस असते, म्हणून डेल्टा जी कसा रे, निगेटिव्ह. हे पाठ करतो, पर्याय नाही याला. फॉर स्पॉन्टेनियस प्रोसेस डेल्टा जी निगेटिव्ह. याचं प्रॉपर रिझन तुला मिळेल थर्मोडायनॅमिक्स टॉपिकमध्ये. आता मी तुला याचं रिझन एक्सप्लेन करू शकत नाही, नॉट पॉसिबल. ओके. डेल्टा जी लेस दॅन 0 म्हणजेच काय, निगेटिव्ह. आता डेल्टा जी लेस दॅन 0 झाल्यानंतर ई सेल कसं होतंय हे या इक्वेशन वरून थिंक करा. डेल्टा जी इक्वल्स टू मायनस NF ई सेल. थिंक करा. इथं समजा हे निगेटिव्ह आहे, हे निगेटिव्ह आणि हे निगेटिव्ह कॅन्सल होईल. निगेटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल होईल. ई सेलचं उत्तर कसं येईल रे, पॉझिटिव्ह. किंवा साध्या भाषेत तुला कळलं पाहिजे, उजव्या बाजूला निगेटिव्ह साइन आहे फॉर्म्युल्यामध्ये, उजव्या बाजूला निगेटिव्ह साइन आहे, याचा अर्थ डेल्टा जीचं साइन जे काही असेल त्याच्या उलट साइन कोणाचं असेल, ई सेलचं. कारण फॉर्म्युल्यामध्ये निगेटिव्ह साइन आहे ना. डेल्टा जी निगेटिव्ह पाहिजे, ई सेल कसा पाहिजे, ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह पाहिजे. डेल्टा जी शुड बी लेस दॅन 0, ई सेल शुड बी ग्रेटर दॅन 0, दॅट इज पॉझिटिव्ह. आता याच्यावर प्रश्न कसे असतात, प्रश्न कसे असतात. ठीक आहे. आपल्याला सगळा डेटा दिलेला असतो. N देतील, F तर कॉन्स्टंट आहे माहितीच पाहिजे, ई सेल देतील. तुला म्हणतील सांगा की गॅल्व्हॅनिक सेल स्पॉन्टेनियसली काम करेल का, करणार नाही. तू काय करशील, डेल्टा जी कॅल्क्युलेट करशील. तुझं डेल्टा जीचं उत्तर निगेटिव्ह आलं 100%, गॅल्व्हॅनिक सेलची वर्किंग कशी होईल, स्पॉन्टेनियस होईल. ठीक आहे. किंवा प्रश्न असा पण असू शकतो, विच ऑफ द फॉलोइंग गॅल्व्हॅनिक सेल विल वर्क, विच ऑफ द फॉलोइंग गॅल्व्हॅनिक सेल विल नॉट वर्क. त्यासाठी ही दुसरी नोट. गॅल्व्हॅनिक सेल वर्क्स ओनली व्हेन, कुठलीही गॅल्व्हॅनिक सेल तेव्हाच काम करत असते जेव्हा त्याचा EMF कसा असतो, पॉझिटिव्ह असतो. EMF कंपल्सरी पॉझिटिव्ह असावा लागतो, तेव्हाच ती गॅल्व्हॅनिक सेल काम करत असते, अदरवाइज नॉट. लक्षात ठेवा. EMF, अरे पोटेन्शियल डिफरन्स निगेटिव्ह जर यायला कसं वर्किंग होईल रे, फिजिक्सचं नॉलेज थोडंसं अप्लाय करा. EMF पॉझिटिव्ह असल्याशिवाय कुठलीच गॅल्व्हॅनिक सेलची वर्किंग पॉसिबल नसते. आलं का लक्षात. 2 नोट लक्षात ठेवा. कुठलीही गॅल्व्हॅनिक सेल स्पॉन्टेनियस वर्क करण्यासाठी डेल्टा जी निगेटिव्ह पाहिजे तर EMF पॉझिटिव्ह पाहिजे. ठीक आहे. कुठलीही गॅल्व्हॅनिक सेल वर्क करण्यासाठी EMF शुड बी पॉझिटिव्ह. ठीक आहे. आता यालाच मी थोडंसं एक्सटेंड करतो. EMF पॉझिटिव्ह येण्यासाठी आपण विचार करू. बघा, आपण ई सेलचा एक फॉर्म्युला पाहिलाय. ई सेल इक्वल्स टू, ई सेल इक्वल्स टू, किंवा ई नॉट सेल काढतो मी, ई नॉट सेल इक्वल्स टू ई नॉट कॅथोड. हां, ई सेल पॉझिटिव्ह म्हणजे ऑटोमॅटिकली ई नॉट सेल पण पॉझिटिव्ह. हां, कारण ई नॉट सेल हा ई सेलचाच एक प्रकार आहे ना. ई नॉट सेल हा ई सेलचाच एक प्रकार आहे. ई सेल पॉझिटिव्ह म्हणतोय म्हणजे तुला लगेच डाऊट येईल, ई नॉट सेल निगेटिव्ह असतं काय. नाही, अरे ई नॉट सेल हा ई सेलचाच एक प्रकार आहे. जेव्हा मी म्हणतो की ई सेल प्लस असला पाहिजे, ई नॉट सेल देखील
प्लसच असला पाहिजे. ठीक आहे, आपण ई नॉट सेलचा एक फॉर्म्युला पाहिला, ई नॉट कॅथोड मायनस ई नॉट ॲनोड. आता मी फक्त ई नॉट म्हणतोय म्हणजे ते SRP का SOP रे, सांग, SRP का SOP? SRP. कॅथोडचं SRP मायनस ॲनोडचं SRP, EMF ऑफ सेलचा चौथा फॉर्म्युला, कॅथोडचं SRP मायनस ॲनोडचं SRP. मग विचार कर, ई नॉट सेल हे मला उत्तर पॉझिटिव्ह पाहिजे, हे उत्तर पॉझिटिव्ह कधी येईल रे? या दोन्हीपैकी कोणती व्हॅल्यू मोठी असेल तर हे उत्तर पॉझिटिव्ह येईल? कॉमन सेन्स. कॅथोड पोटेन्शियल मस्ट बी ग्रेटर दॅन ॲनोड पोटेन्शियल. ई नॉट कॅथोड ग्रेटर दॅन ई नॉट ॲनोड. ई नॉट कॅथोड ग्रेटर दॅन ई नॉट ॲनोड. ई नॉट कॅथोड ग्रेटर दॅन ई नॉट ॲनोड. ठीक आहे ना? आता बघा मी म्हणतोय काय, एखादी गॅल्व्हॅनिक सेल तेव्हाच काम करत असते, एखादी गॅल्व्हॅनिक सेल तेव्हाच काम करत असते जेव्हा कॅथोडचं पोटेन्शियल, कॅथोडचा SRP, फक्त पोटेन्शियल म्हणजे काय रे? स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. कॅथोडचं SRP ॲनोड पेक्षा मोठं पाहिजे, तर आणि तरच ती गॅल्व्हॅनिक सेल वर्क करत असते, नाहीतर नाही. आता तुम्हाला उत्तर मिळणार आहे की तुम्ही जी डॅनियल सेल आम्हाला टीच केलीत त्यामध्ये झिंकच ॲनोड का होता, कॉपरच कॅथोड का होता? चल बघ, त्याचं उत्तर देतोय तुला, रिझन देतोय. डॅनियल सेलमध्ये झिंकच ॲनोड असावा लागतो आणि कॉपरच कॅथोड असावा लागतो. बघ कसं, आपण ई नॉट ऑफ झिंक आणि ई नॉट ऑफ कॉपर कम्पेअर करू. EMF सिरीज झाली ना आपल्याला आता. ठीक आहे, बघा आता कॉपर हा चापू मेटल आहे, कॉपर हा चापू मेटल आहे, झिंक हा चापू मेटल नाही. बस एवढं तर नॉलेज आहे तुला. कॉपर चापू मेटल आहे, चापू मेटलचा ई नॉट कसा असतो रे? पॉझिटिव्ह. याचा ई नॉट कसा आहे? पॉझिटिव्ह. हा चापू मेटल नाही, याचा ई नॉट निगेटिव्ह आहे. म्हणजे मी एवढं गॅरंटीनं म्हणू शकतो, ज्या अर्थी याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे याची निगेटिव्ह आहे, कॉपरचा ई नॉट हा झिंक पेक्षा मोठा आहे. कॉपरचा ई नॉट हा झिंक पेक्षा मोठा आहे, मान्य आहे. म्हणूनच कॉपर कोण असावा लागेल? कॅथोड. कॉपर कॅथोड आणि झिंक ॲनोड. झिंक ॲनोड असंच तर असेल ना. ठीक आहे, बघा मी याचं एक्झाम्पल सांगायलो तुम्हाला. कुठलीही गॅल्व्हॅनिक सेल तेव्हाच वर्क करणार आहे जेव्हा ई नॉट कॅथोड ई नॉट ॲनोड पेक्षा मोठं असेल. आपण पाहिलेली डॅनियल सेल आठवा, मी एकदम सुरुवातीला डॅनियल सेलची वर्किंग एक्सप्लेन केले ना, त्याच्यामध्ये झिंक ॲनोडच होता, कॉपर कॅथोडच होता. मी म्हणतोय त्याचं रिझन काय? तेव्हा मी तुम्हाला रिझन काही सांगितलंच नव्हतं, कारण तेवढा आपला टॉपिक तेव्हा झालेलाच नव्हता, सुरुवात होती फक्त. मी तेव्हा तुम्हाला रिझन दिलंच नाही की बाबा का बरं कॉपरच मी कॅथोड मानायचा, का बरं झिंकच ॲनोड मानायचा, उलटं का नाही? तर का नाही याचं उत्तर इथं आहे. कुठल्याही गॅल्व्हॅनिक सेलमध्ये कॅथोडचं पोटेन्शियल हे ॲनोडपेक्षा जास्तच असावं लागतं. आता मी फक्त पोटेन्शियल म्हणतोय, परत परत तेच व्हायलं. ते कोणतं पोटेन्शियल? SRP. ई नॉट म्हणजे काय रे? SRP. सिरीज अनुसार माहिती झालंय आपल्याला आता, कॉपरचा ई नॉट हा झिंकपेक्षा मोठा असतो ॲज पर आवर सिरीज. ती सिरीज बघ रे, तुला दिसून येईल. कॉपरचा ई नॉट हा झिंकपेक्षा मोठा असतो, म्हणून कॉपर कॅथोड असतो, झिंक ॲनोड असतो. कॉपर कॅथोड असतो, झिंक ॲनोड असतो. तू जर उलटा विचार केलास, तुला जर वाटलं की बाबा मी कॉपरला ॲनोड म्हणतो आणि झिंकला कॅथोड म्हणतो, त्याचा ई नॉट सेल निगेटिव्ह येईल. त्याचा ई नॉट सेल निगेटिव्ह आला, ती सेल वर्क करणार नाही. उलटा विचार केला तर तशी सेलच कन्स्ट्रक्ट होऊ शकत नाही. कुठलीही गॅल्व्हॅनिक सेल कन्स्ट्रक्शन करत असताना हाच रूल फॉलो केला जातो. ठीक आहे, कसा रूल असतो तो? कॅथोडचं पोटेन्शियल कधीही ॲनोडपेक्षा जास्त असावं, कॅथोडचा SRP ॲनोडपेक्षा कधीही जास्त असावा. तुझ्या लक्षात यायले का मी काय म्हणतोय? ठीक आहे, एखादी गॅल्व्हॅनिक सेल तेव्हाच काम करत असते जेव्हा त्याचा EMF कसा येतो? पॉझिटिव्ह येतो. आता EMF पॉझिटिव्ह येण्यासाठी, ठीक आहे, मी स्टँडर्ड घेऊन एक्सप्लेनेशन दिलं, नो प्रॉब्लेम. ई सेलचाच प्रकार आहे हा, स्टँडर्ड EMF ऑफ सेल, म्हणून चलतंय. ओके, ई नॉट कॅथोड मायनस ई नॉट ॲनोड हा फॉर्म्युला पाहिलेला आहे. हे उत्तर पॉझिटिव्ह कधी येतं? ई नॉट कॅथोड शुड बी ग्रेटर दॅन ई नॉट ॲनोड. ठीक आहे, तर मी हे एक्झाम्पल तुम्हाला एक्सप्लेन केलं. कोणतं? डॅनियल सेल आपण पाहिलेलं डिटेलमध्ये. डॅनियल सेल, कॉपरचा ई नॉट हा मोठाच आहे ॲज पर सिरीज, म्हणूनच कॉपर कोण आहे? कॅथोड आहे. झिंक कोण आहे? ॲनोड आहे. ठीक आहे, आता कन्क्लुडिंग रिमार्क बघा माझं.
एखादी गॅल्व्हॅनिक सेल तेव्हाच काम करते, एखादी गॅल्व्हॅनिक सेल तेव्हाच काम करते जेव्हा कॅथोडचा ई नॉट हा ॲनोडच्या ई नॉट पेक्षा मोठा असतो. ई नॉट म्हणजे SRP. कॅथोडचा SRP हा ॲनोडच्या SRP पेक्षा मोठाच असावा लागतो, तेव्हाच ती गॅल्व्हॅनिक सेल वर्क करत असते, अदरवाईज नॉट. म्हणजे तुला जर प्रश्न विचारला, हे तुम्ही EMF सिरीजचं पण ॲप्लिकेशन म्हणायला हरकत नाही. ठीक आहे, बघा क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग गॅल्व्हॅनिक सेल वर्क्स, विच ऑफ द फॉलोइंग गॅल्व्हॅनिक सेल डू नॉट वर्क, असे प्रश्न आले. तू काय करशील चेक करत चलशील ऑप्शन वाईज. पहिल्या ऑप्शन मध्ये मला दिसलं ई नॉट कॅथोड ग्रेटर दॅन ई नॉट ॲनोड, ई नॉट कॅथोड ग्रेटर दॅन ई नॉट ॲनोड, मग ती सेल वर्क करेल. दुसरं ऑप्शन दिसलं मला ई नॉट कॅथोड लेस दॅन ई नॉट ॲनोड, ती सेल वर्क करणार नाही. लक्षात आलं का रे? कॅथोडचा ई नॉट हा ॲनोड पेक्षा मोठाच असावा लागतो, तेव्हाच ती गॅल्व्हॅनिक सेल वर्क करते. ठीक आहे, मी आता लगेच क्वेश्चन घेणार आहे. क्वेश्चन घेतलं की तुम्हाला ही एकदम क्लिअर होऊन जाईल, दोन्ही नोट क्लिअर होऊन जातील. ठीक आहे, चला फटाफट नोट करा. तर पहा आत्ताच्या डिस्कशनचा पहिला क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग गॅल्व्हॅनिक सेल वर्क्स. मी काही गॅल्व्हॅनिक सेल लिहित चालणार आहे, तुम्हाला सांगत चालायचंय की त्यापैकी कोणती गॅल्व्हॅनिक सेल वर्क करेल आणि कोणती गॅल्व्हॅनिक सेल वर्क करणार नाही. ठीक आहे, कोणती गॅल्व्हॅनिक सेल वर्क करत असते आत्ताच आपलं डिस्कशन झाले. ई नॉट कॅथोड मस्ट बी ग्रेटर दॅन ई नॉट ॲनोड. ई नॉट कॅथोड ग्रेटर दॅन ई नॉट ॲनोड असेल, सेल वर्क करेल. जर ई नॉट कॅथोड लेस दॅन ई नॉट ॲनोड असेल, ती सेल वर्क करत नाही. ठीक आहे, तर बघा पहिलं एक्झाम्पल, गिवन डेटा पण दिसतोय तुम्हाला. ओके, फर्स्ट एक्झाम्पल Ag सॉलिड, Ag प्लस, ठीक आहे, काहीतरी कॉन्सन्ट्रेशन लिहितो मी, C1 समजा. ठीक आहे, C1 डबल वर्टिकल लाईन, ॲल्युमिनियम +3 C2 ॲल्युमिनियम सॉलिड. आपल्याला चेक करायचं की ही सेल वर्क करेल का नाही. तुला ॲनोड आणि कॅथोड ओळखता येते का रे? नाही येत. ABC, डाव्या बाजूचा ॲनोड, उजव्या बाजूचा कॅथोड, मध्ये काय असतंय? ब्रिज. ठीक आहे, आता बघा हा कोण झाला? ठीक आहे, हा कोण झाला? ॲनोड झाला, हे झालं ॲनोड. ओके, हे कोण झालं? कॅथोड. किंवा असं न लिहिता डिटेलमध्ये लिहूत. ठीक आहे, ॲनोड इक्वल्स टू सिल्वर, ठीक आहे, कॅथोड इक्वल्स टू ॲल्युमिनियम. आता बघू मग ई नॉट. ठीक आहे, ई नॉट सिल्वरचा बघा इथे 0.80. आता पुढे साइन नाही म्हणजे हे पॉझिटिव्ह आहे, कळते ना आपल्याला, 0.80. आणि ॲल्युमिनियमचा आहे -1.66. सांगा आता कोणती व्हॅल्यू मोठी झाली रे? सिल्वरची झाली. ठीक आहे ना, ई नॉट सिल्वर ग्रेटर दॅन ई नॉट ॲल्युमिनियम. पण ॲल्युमिनियम कोण आहे? ॲल्युमिनियम कोण आहे? कॅथोड आहे. या सेलमध्ये दिलेल्या ई नॉट कॅथोड लेस दॅन ई नॉट ॲनोड. हे कुठून कळतंय मला? हे इथून बघ, दिलेली व्हॅल्यू बघ. सिल्वरचा ई नॉट बघ 0.80 आहे, ॲल्युमिनियमचा -1.66 आहे. मायनस आहे ना, म्हणून हे लहान आहे ना. ॲल्युमिनियम लहान आहे, सिल्वर मोठं आहे ॲज पर गिवन डेटा. पण ॲल्युमिनियम कोण आहे आपल्या सेलमध्ये दिलेल्या? ॲल्युमिनियम कोण आहे? कॅथोड आहे, म्हणून मी याला ई नॉट कॅथोड म्हणू शकतो. आणि सिल्वर कोण आहे? ॲनोड आहे, मी याला ई नॉट ॲनोड म्हणू शकतो. मला सांगा मग, ई नॉट कॅथोड कमी झालं, ही सेल वर्क करेल का? नाही, ही सेल वर्क करणार नाही. गॅल्व्हॅनिक सेल तेव्हाच काम करते जेव्हा ई नॉट कॅथोड मोठं असतं, कारण ई नॉट कॅथोड ॲनोडपेक्षा मोठा असल्याशिवाय ई नॉट सेल पॉझिटिव्ह येणार नाही. तर याचं उत्तर काय झालं रे? उत्तर काय झालं? सेल डू नॉट वर्क. देअरफॉर सेल डू नॉट वर्क. कारण आपल्याला याच्या उलटं रिलेशन पाहिजे होतं, हे उलटं पाहिजे होतं आपल्याला, कॅथोड मोठा पाहिजे होता, पण कॅथोड लहान आहे, सो सेल डू नॉट वर्क. ठीक आहे, चला आता दुसरं हे तुम्ही विचारात घ्यायचं फटाफट. मॅग्नेशियम सॉलिड, मॅग्नेशियम +2. ठीक आहे,
कॉन्सन्ट्रेशन समजा C1 दिलं, कॉपर +2, कॉन्सन्ट्रेशन C2 दिलं, कॉपर सॉलिड. मला सांगा ही गॅल्व्हॅनिक सेल वर्क करेल का करणार नाही. ठीक आहे, चला ओळखा ॲनोड कोण आणि कॅथोड कोण. ठीक आहे, सेम प्रोसिजर. ॲनोड डाव्या बाजूचा ॲनोड असतो रे, कोण झाला? मॅग्नेशियम. ॲनोड झाला मॅग्नेशियम. कॅथोड कोण झाला? कॅथोड झाला कॉपर. कॅथोड झाला कॉपर. कॅथोड झाला कॉपर. आता E0 आपण कंपेअर करू. बघा इथं आहे मॅग्नेशियमचा E0 आहे -2.37, कॉपरचा E0 आहे, इथं पुढे साइन नाही म्हणजे हे पॉझिटिव्ह, +0.34. कोणता नंबर मोठा झाला रे? -2.37 और +0.34. ऑब्वियसली +0.34 इज ग्रेटर. देयरफॉर आई कैन से E0 mg, E0 mg लेस दॅन E0 cu. हे कुठून कळतं रे? बघ तुला -2.37 आहे आणि +0.34 आहे. +0.34 मोठं झालं ना. पण मॅग्नेशियम कोण आहे? ॲनोड आहे. E0 ॲनोड आणि कॉपर कोण आहे? कॅथोड आहे. E0 कॉपर, E0 कॅथोड सॉरी. आता बघा कॅथोडचं पोटेन्शियल, कॅथोडचं पोटेन्शियल ॲनोडपेक्षा कसं आहे? जास्त. कॅथोडचं पोटेन्शियल ॲनोडपेक्षा जास्तच पाहिजे आपल्याला. कॅथोडचं पोटेन्शियल ॲनोडपेक्षा जास्त झालंय म्हणजे ही सेल वर्क करेल. याचं उत्तर काय असेल? सेल विल वर्क. लिहा, याचं उत्तर काय असेल? सेल विल वर्क. ठीक आहे, याचा आन्सर मी लिहितोय. हा, दिस सेल वर्क्स, दिस सेल वर्क्स. ओके, अरे आलं का लक्षात तुझ्या? ही सेल काम करेल का? तर याचा E0 सेल पॉझिटिव्ह येणार आहे. का पॉझिटिव्ह येणार आहे? आणि E0 कॅथोड हे E0 ॲनोड पेक्षा मोठं आहे. ठीक आहे, तिसरे एक्झाम्पल, थर्ड एक्झाम्पल. ओके, बघा एक्झाम्पल नंबर 3. प्लॅटिनम सॉलिड, हायड्रोजन गॅस, H+, 1 मोलार, डबल वर्टिकल लाइन, झिंक +2, 1 मोलार, झिंक सॉलिड. चला थिंक करा, सांगा मला ही सेल वर्क करेल का करणार नाही. ओके, हा बघितल्या बघितल्या. ठीक आहे, इथं एक गोष्ट आणखी मला लिहायची आहे ती अशी, हायड्रोजन गॅस ॲट 1 बार, 1 बार. ठीक आहे, हा इलेक्ट्रोड बघितल्या बघितल्या तुला काय आठवलं रे? ठीक आहे, हा इलेक्ट्रोड बघितल्या बघितल्या तुला शी आठवली का नाही? शी 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 स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. हा कोणता इलेक्ट्रोड आहे? स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. कारण हे कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार आहे आणि हे 1 बार आहे. ठीक आहे, म्हणजे हे डाव्या बाजूला आहे ना. ॲनोड कोण झाला रे? ॲनोड झाला SHE. बघ रे, स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडचं रिप्रेझेंटेशन असंच लिहिलेलं आहे. ॲनोड डाव्या बाजूला आहे ना, म्हणून ॲनोड झाला कोण? SHE, स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. आणि झिंक उजव्या बाजूला आहे म्हणजे तो झाला कॅथोड. कॅथोड कोण झाला? झिंक. कॅथोड झाला झिंक. आता कंपेअर करू आपण E0. ठीक आहे, आता झिंकचा E0 बघा इथं आहे -0.76, -0.76 झिंकचा. SHEचा E0 देण्याची गरज नाही. अरे तुला तेवढं नॉलेज आलं ना आता. SHEचा E0 किती आहे रे? व्हॉट इज द पोटेन्शियल ऑफ SHE? 0 व्होल्ट. ते देण्याची गरज नसते म्हणून दिलेलं नाही. ठीक आहे का? SHEचं पोटेन्शियल किती ॲझ्युम करण्यात आलंय, किती फिक्स करण्यात आलेलं आहे? 0 व्होल्ट म्हणून ते दिलेलं नाही. ठीक आहे, आता मला सांगा मग झिंकची व्हॅल्यू आहे -0.76 व्होल्ट, SHEची व्हॅल्यू आहे 0 व्होल्ट. कोणती व्हॅल्यू मोठी रे? कोणती व्हॅल्यू मोठी? 0 मोठं का -0.76 मोठं? 0 मोठं. सो E0 झिंक इज लेस दॅन E0 SHE. तुला समजण्यासाठी लिहितो मी. हे आहे -0.76 व्होल्ट आणि हे किती असते? 0 व्होल्ट. आता मान्य करशील का नाही? 0 हे -0.76 पेक्षा मोठं. ओके, पण झिंक कोण आहे रे? कॅथोड आहे. तर इथं मी कॅथोड शब्द लिहू शकतो, झिंक कॅथोड असल्यामुळे. E0 कॅथोड लेस दॅन E0 ॲनोड, SHE ॲनोड आहे.
सांग मग आता ही सेल वर्क करेल का करणार नाही? ठीक आहे, कॅथोडचं पोटेन्शियल एनोड पेक्षा कमी असल्यानंतर सेल वर्क करत नाही. फॉर द वर्किंग ऑफ एनी गॅल्व्हॅनिक सेल कॅथोड ई नॉट मस्ट बी ग्रेटर दॅन एनोड ई नॉट. मी मगाशी प्रूव्ह करून दाखवलंय. ठीक आहे का? पण इथं आहे त्याच्या उलट, त्याच्या उलट आहे. म्हणजे या क्वेश्चन सारखं आहे, पहिल्या एक्झाम्पल सारखं आहे हे. सेल डू नॉट वर्क, देअरफॉर सेल डू नॉट वर्क, सेल डू नॉट वर्क. ठीक आहे, समजलं का रे तुला? अरे समजलं का? आलं लक्षात सगळ्यांच्या? एखादी गॅल्व्हॅनिक सेल वर्क करेल का करणार नाही, ई नॉट देऊन जर क्वेश्चन असेल तर तुला काय करायचंय? ई नॉट कॅथोड ग्रेटर दॅन ई नॉट एनोड हे रिलेशन फॉलो होते का बघायचंय. जर ई नॉट कॅथोड ग्रेटर दॅन ई नॉट एनोड असेल ती सेल वर्क करते, आणि जर ई नॉट कॅथोड लेस असेल ई नॉट एनोड पेक्षा ती सेल वर्क करणार नाही. पाठ करू नको रे, मी मगाशी प्रूव्ह करून दाखवलंय तुला. ई नॉट कॅथोड एनोड पेक्षा मोठा असल्याशिवाय ई नॉट सेल प्लस येत नाही. म्हणून ई नॉट कॅथोड मोठा असावा लागतो तरच एखादी गॅल्व्हॅनिक सेल वर्क करत असते. चल नोट कर, तिन्ही एक्झाम्पल नोट करा, लगेच पुढच्या क्वेश्चन कडे जाऊ. ओके, पुढचा क्वेश्चन भारी क्वेश्चन आहे हा. आरसीसी बुकलेट मध्ये पण हा क्वेश्चन आहे, पण तिथं ऑप्शन्स दिलेले आहेत, मी ऑप्शन लिहिलेले नाही. ठीक आहे, मी त्या क्वेश्चनला थोडंसं चेंज केलंय. क्वेश्चन असा आहे, फॉर द इलेक्ट्रोकेमिकल सेल m प्लस एक्स मायनस एक्स अशी सेल दिली आहे. इफ ई नॉट एम प्लस एम मायनस 0.44 वोल्ट आणि ई नॉट एक्स मायनस 0.33 वोल्ट, फाइंड ई नॉट सेल. ई नॉट सेल काढायचा आहे. अँड कमेंट ऑन द स्पॉन्टेनियस वर्किंग ऑफ सेल. म्हणजे ही सेल स्पॉन्टेनियसली वर्क करेल का करणार नाही हे कमेंट करायचंय. आणि तुम्हाला कमेंट करणं खूप आवडते. ठीक आहे ना? तुम्ही जर माझ्या पुढे आता बसले असतात तर माझ्यावर खूप तुम्ही कमेंट केली असते. ठीक आहे ना? तसंच कमेंट इथं आपल्याला करायचंय. ओके, ई नॉट सेल काढूत, ई नॉट सेल काढूत, मिळालेल्या व्हॅल्यूवरून कमेंट करूत. ठीक आहे का? बघू आता. मला सांगा, या गॅल्व्हॅनिक सेलमध्ये, या गॅल्व्हॅनिक सेलमध्ये एनोड कोण आहे आणि कॅथोड कोण आहे हे ओळखता येईल तुला? डाव्या बाजूचा एनोड, उजव्या बाजूचा कॅथोड. एबीसी, डाव्या बाजूला ए आहे ना, एनोड आहे. उजव्या बाजूला सी म्हणजे कॅथोड आहे. मी म्हणू शकतो एनोड इज एम, एनोड इक्वल टू एम आणि कॅथोड इक्वल टू एक्स. कन्फर्म? ठीक आहे का? आता ह्या दिलेल्या व्हॅल्यूज कुठल्या आहेत हे पण कळलं पाहिजे. ई नॉट एम प्लस एम मायनस 0.44 वोल्ट हे दिलंय तुला. हे बघ रे, एम प्लसचं एम व्हायला इथं पॉवरमध्ये 0 असेल ना, चार्ज येतो. प्लस 1चा 0 व्हायला म्हणजे रिडक्शन का ऑक्सिडेशन? प्लस 1चं 0 रिडक्शन, प्लस 1चं 0 म्हणजे रिडक्शन. म्हणजे ही दिलेली व्हॅल्यू कोणती आहे? दिस इज SRP, SRP ऑफ एम. मान्य आहे का रे तुला? हे स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल दिलंय तुला. कशाहून कळलं मला? हे प्लस 1चं 0 झालंय, रिडक्शन झालंय म्हणून. ठीक आहे, परत दुसरी दिलेली व्हॅल्यू ती पण आपण आयडेंटिफाय करू. ई नॉट एक्स मायनस हे दिले तुला 0.33 वोल्ट. बघा आता, एक्सचा पॉवर 0, एक्सचा पॉवर 0 येतं. ठीक आहे, चार्ज 0 आहे. 0चं -1 व्हायलं, 0 टू मायनस वाढलं का कमी झालं? कमी झालं. अगेन इट इज रिडक्शन. 0 टू -1 अगेन इट इज रिडक्शन. म्हणजे हे परत एकदा रिडक्शन पोटेन्शियलच दिलेलं आहे. दिस इज SRP ऑफ एक्स. मान्य आहे का? हे बघ, हे एक्स मायनस डाव्या बाजूला आणि एक्स जर उजव्या बाजूला असतं तर ते SOP होत होतं. एवढं केअरफुली इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. ठीक आहे, एवढं सोपं काम नाही. एवढं म्हणजे नजर एवढी व्यवस्थित ठेवावी लागते गिव्हन डेटावर. ठीक आहे ना? एक्स मायनस 0 टू -1 रिडक्शन, एम प्लस 1 0 अगेन रिडक्शन. बोथ व्हॅल्यूज आर SRP व्हॅल्यूज. ठीक आहे, आता याचा ई नॉट सेल काढण्याचा प्रयत्न करू आपण. ठीक आहे, ई नॉट सेल कसा काढशील तू? देअरफॉर ई नॉट सेल इक्वल्स टू ई नॉट कॅथोड मायनस ई नॉट एनोड. हा फॉर्म्युला कधी अलाउड असतो? जेव्हा दोन्ही दिलेल्या व्हॅल्यूज SRP असतात आणि एक्झॅक्टली आपल्याकडे SRP व्हॅल्यूज आहेत. ई नॉट कॅथोड मायनस ई नॉट एनोड.
ई नॉट कॅथोड मायनस ई नॉट ॲनोड. ठीक आहे, कॅथोड कोण आहे आणि ॲनोड कोण आहे बघा, ठरलंय का आपलं ते? हां, कॅथोड आहे एक्स आणि ॲनोड आहे यम. सो ई नॉट एक्स, का रे कॅथोडच्या जागी एक्स का? बघ हे कॅथोड एक्स आहे, मायनस ई नॉट यम. टाकूत व्हॅल्यू. देअरफॉर ई नॉट सेल इक्वल्स टू, बघा ई नॉट यम सॉरी ई नॉट एक्स, ई नॉट एक्स किती इथं आहे? 0.33 फॉर्म्युल्यामधलं मायनस, हे मायनस. आता ई नॉट यमची व्हॅल्यू बघा इथं एस आर पी व्हॅल्यू त्याची -0.44, मायनस मायनस आहे म्हणून ब्रॅकेट केलाय मी. हां, हे फॉर्म्युल्यामधलं मायनस आहे आणि हे गिव्हन व्हॅल्यूमधलं मायनस आहे. आता हे सॉल्व जर केलं हे तर +0.77 व्होल्ट. एम आय करेक्ट? +0.77 व्होल्ट. ठीक आहे का? ई नॉट सेल पॉझिटिव्ह आला, ई नॉट सेल पॉझिटिव्ह आला, कर कमेंट. अरे कर ना कमेंट. ई नॉट सेल इज पॉझिटिव्ह. ॲज ई नॉट सेल इज पॉझिटिव्ह, ॲज EMF इज पॉझिटिव्ह, cell will work spontaneously. Cell will work spontaneously. आलं का लक्षात? ई नॉट सेल पॉझिटिव्ह आल्यामुळं, EMF पॉझिटिव्ह आल्यामुळं सेल स्पॉन्टेनियसली वर्क करेल. ठीक आहे का? आलं का तुझ्या लक्षात? सिंपल क्वेश्चन होता. हे तुला फक्त गिवन डेटा ओळखता आला पाहिजे होता. +1चं 0 रिडक्शन, 0 to -1 अगेन रिडक्शन, दोन्ही व्हॅल्यू SRP होत्या म्हणून शॉर्टकट वे आपण अडॉप्ट केला, कॅथोड मायनस ॲनोड. ठीक आहे, चल नोट कर. पुढचा क्वेश्चन बघा, हा खूप फेमस क्वेश्चन आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री टॉपिकचा. या पॉइंटचा म्हणत नाही मी, इलेक्ट्रोकेमिस्ट्री टॉपिकचा. ठीक आहे, सगळ्या रेफरन्स बुकमध्ये तुम्हाला हा क्वेश्चन दिसेल आणि बऱ्याच एक्झाममध्ये हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. मी काय म्हणतोय, रिपीट झाला आहे. ठीक आहे, असा हा क्वेश्चन आहे, व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे, बघा क्वेश्चन काय. ऑन द बेसिस ऑफ इन्फॉर्मेशन अवेलेबल फॉर द रिॲक्शन, एक रिॲक्शन दिली आहे, डेल्टा जी ची व्हॅल्यू दिसते पुढे. ठीक आहे, व्हॉट इज द मिनिमम EMF रिक्वायर्ड टू कॅरी आउट इलेक्ट्रोलिसिस ऑफ Al2O3. ठीक आहे, मला EMF फाइंड करायचा आहे. हा इलेक्ट्रोलिसिस वर्ड इग्नोर करा. ठीक आहे, त्याचा आणि आपल्या कॅल्क्युलेशनचा काही संबंध नाही. आपल्याला EMF काढायचं आहे, एवढं क्लिअर झालं पाहिजे. ठीक आहे, हा क्वेश्चन आहे, आपल्याला ई सेल काढायचा आहे असं इमॅजिन करा. वी वॉन्ट टू फाइंड ई सेल. ठीक आहे, ई सेल काढायचा आहे. तुला डेल्टा जी दिलाय -827 किलोजूल पर मोल, एवढं दिलंय. आता लक्षात घ्या, किलोजूलची व्हॅल्यू तुम्ही वापरू शकत नाहीत. का वापरू शकत नाहीत? कारण बाकीच्या व्हॅल्यूज असतात. चार्ज कुलममध्ये असतं, पोटेन्शियल ओल्टमध्ये असतं. कुलम आणि ओल्टचा गुणाकार जूल असतो, किलो जूल नसतो. काय असतो? जूल असतो. म्हणून किलो जूल दिसल्यामुळं मी अगोदर याला जूलमध्ये नेणार आहे. सो -827,000,000. तुला कळते का रे? किलो जूलचं जूल कसं होईल? किलोग्रामचं ग्राम कसं करतो? मल्टिप्लाय बाय 1000. याला मी 1000 न मल्टिप्लाय केलं. जूलच का लागते हे मी पुढे फॉर्म्युल्यामध्ये पण एक्सप्लेन करेन तुम्हाला, युनिट जूलच का घ्यायचं ते. ठीक आहे, आलं का लक्षात? आता डेल्टा जी दिलाय, ई सेल काढायचं आहे. माइंडमध्ये लगेच फॉर्म्युला क्लिक झाला पाहिजे. डेल्टा जी इक्वल्स टू -NF ई सेल. ठीक आहे ना? न्यूमरिकल प्रॉब्लेम वाचल्यानंतर बरेच जण मला, म्हणजे बरेच स्टुडंट कॉन्टॅक्टमध्ये येतात आणि ते म्हणतात, सर कोणता फॉर्म्युला कधी वापरायचा मला कळतच नाही. अरे काहीच नसतं रे, गिवन डेटाच तुला सांगतो की फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे. जसं या क्वेश्चनमध्ये गिवन डेटा मला दिसलाय डेल्टा जी आणि मला काढायचा ई सेल. अरे डेल्टा जी आणि ई सेल असणार एकच फॉर्म्युला आपल्या टॉपिकमध्ये, दॅट इज डेल्टा जी इक्वल्स टू -NF ई सेल. म्हणजे हे शुअर झालं मला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. आता बघा, हा फॉर्म्युला वापरण्यासाठी डेल्टा जी तर दिलंय, ई सेल तर काढायचंय. या दोघांचा प्रश्न मिटला. फॅराडे देण्याची गरज नाही. मी मगाशी सांगितलंय फॅराडेचा अर्थ काय रे? F म्हणजे काय? 96,500 कुलम. याची व्हॅल्यू फिक्स असते, हा कॉन्स्टंट आहे. 96,500 कुलम्स, 96500 कुलम याची व्हॅल्यू फिक्स आहे. आता बघा, डेल्टा जी दिलाय
एफ पण इनडायरेक्टली दिलायच म्हणायला हरकत नाही. मला जर ई सेल काढायचं झालं आणखी एक गोष्ट लागते. काय लागतं? एन, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स लागतात. कुठं दिलेत का इलेक्ट्रॉन्स? नाहीत दिलेले. या क्वेश्चन मध्ये दमच आलाय एनच्या व्हॅल्यूमुळं. हा क्वेश्चन पॉवरफुल बनलायच फक्त एन मिसिंग आहे म्हणून. म्हणजे मला पहिलं काम करावं लागेल, आय हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ एन. मला एनची व्हॅल्यू काढावी लागेल. एकदा का एनची व्हॅल्यू मिळाली आपण हा फॉर्म्युला वापरूत आणि ई सेल काढून टाकू. ठीक आहे का? तर अगोदर काय आपल्याला डिटरमाइन करायचंय? एन, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता याला थोडंसं रेडॉक्स रिॲक्शनचे कन्सेप्ट वापरावे लागतात. ठीक आहे का? तर एनची व्हॅल्यू काढायची कशी हे मी ब्ल्यू पेननं लिहित आहे. बघा, लक्ष द्या. 4/3 AL प्लस O2 गिविंग 2/3 Al2O3. व्यवस्थित लक्ष दे रे, मी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स तुला काढून दाखवतोय. मला सांग, इथं ॲल्युमिनियमची ऑक्सिडेशन स्टेट किती? 0. कसं 0 रे? हे फ्री इलेमेंट आहे ना. ऑक्सिडेशन स्टेट डिटर्मिनेशनचा पहिला रूल, ऑक्सिडेशन स्टेट ऑफ एनी ॲटम इन फ्री इलेमेंट, इन फ्री कंडिशन इट इज ऑलवेज 0. इथं ऑक्सिडेशन स्टेट 0. इथं सांग किती? ठीक आहे, काढता येईल तुला. इथं 2 ॲल्युमिनियम 2x 3 ऑक्सिजन -6 इक्वल टू 0. 2x हे असं. Al2O3 मधली ऑक्सिडेशन स्टेट कशी काढशील रे तू? असंच ना. 2 ॲल्युमिनियमला मी 2x म्हणतो, 3 ऑक्सिजन झाले -6, टोटल इक्वल टू 0. सॉल्व फॉर x किती येईल? +3. किती येईल? +3. मान्य? अरे ॲल्युमिनियमची ऑक्सिडेशन स्टेट फिक्स असते कुठल्याही कंपाऊंडमध्ये. हा कंपाऊंड आहे ना, कधीच ॲल्युमिनियम अदर दॅन +3 नसतो. ठीक आहे. इथं आहे +3, इथं आहे +3. ओके. आता बघा, मला चेंज काढावं लागेल. इकडं ॲल्युमिनियम किती आहेत आणि तिकडं ॲल्युमिनियम किती आहेत त्याचा विचार करावा लागेल. बघा, इकडे ॲल्युमिनियम किती आहेत? 4/3 इंटू 0. 4/3 इंटू 0. इकडे बघा, आता ॲल्युमिनियम बघा किती आहेत? 2/3. 2/3 हे पुढचा कोइफिशियंट आणि परत इथं 2 आहे ना ॲल्युमिनियम, इंटू 2 आणि एकाचा चार्ज किती रे? +3. इकडे ॲल्युमिनियम होते 4/3, त्याचा चार्ज किती होता? 0. इकडे ॲल्युमिनियम बघा, हे 2/3 पुढचं आणि हे परत 2 ॲल्युमिनियम दिसत आहे तिथं. 2/3 इंटू 2 आणि एकाचा चार्ज किती आहे? +3. ठीक आहे. आता हे कॅल्क्युलेशन जर केलं, हे 2 इंटू 2 4, हे 3 3 कॅन्सल, हे उत्तर येते 4. अर्थ असा निघतो, हे उत्तर येते 0. 0 कन्वर्टिंग इंटू 4. 0 कन्वर्टिंग इंटू 4. 0 4 मध्ये बदलतंय. आता इमॅजिन करा, एक स्पेसिस आहे x नावाचा. x नावाचा स्पेसिस जर +4 मध्ये बदलत असेल, असा हा कन्सेप्ट आहे. बघा, 0 कन्वर्टिंग इंटू 4, हे 0 कन्वर्टिंग +4 मध्ये इथं किती इलेक्ट्रॉन इन्वॉल्ड असतील रे? सांग बरं. 0चं +4 होण्यामध्ये तो 4 इलेक्ट्रॉन लूज करेल ना. 0 कन्वर्टिंग इंटू +4 इट मीन्स हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स? 4 इलेक्ट्रॉन्स. तर इथं n किती येतं? देअरफॉर n इक्वल्स टू 4. n इक्वल्स टू 4. सोल्युशन टॉपिक मधला n फॅक्टर म्हणायला हरकत नाही. सोल्युशन टॉपिक मध्ये n फॅक्टर कन्सेप्ट असतो ना, इथला n फॅक्टर काढला मी, किती येतो? 4. n फॅक्टर किंवा त्याला x फॅक्टर पण म्हणलं तरी हरकत नाही. तुला ॲल्युमिनियम जमत नाही, ऑक्सिजन घे, नो प्रॉब्लेम. बघ, ऑक्सिजन सांगायलो मी. इथं ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट किती रे? 0. किती? 0. इथं ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट -2. आता बघ, 2/3 इंटू 3 इंटू -2. 2/3 इंटू 3 ऑक्सिजन आहेत ना, 2/3 इंटू 3 इंटू -2. परत 3 3 कट होतात, 2 इंटू 2 -4 होते. 0चं -4, ऑक्सिजनचा बदल बघ, 0चं -4, परत 4चाच बदल झाला ना, म्हणून यांची व्हॅल्यू किती येते? 4 येते. ॲल्युमिनियम समजायला सोपं आहे म्हणून मी ॲल्युमिनियम घेतलं. अरे तुला कळलं का? हेअर व्हॅल्यू ऑफ n इज 4. वाय? बिकॉज देर इज चेंज. ठीक आहे, हे आपला आन्सर आहे. हा, यांचं 0चा बदल कशामध्ये झालेला आहे? 4 मध्ये झालाय. चेंज इन ऑक्सिडेशन स्टेट इज ऑफ 4. हेन्स नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन्वॉल्व्ड इन दिस रिॲक्शन आर हाऊ मेनी? 4. चला, n मिळाला. n मिळाला. आता पुढे क्वेश्चन सॉल्व करायला काही हरकत नाही. ठीक आहे. आता बघा पुढचं सोल्युशन. ΔG इक्वल्स टू
डेल्टा जी इक्वल्स टू माइनस एन एफ ई सेल minus NF E cell, therefore E cell equals to delta G upon minus NF. मान्य आहे? E cell काढायचं ना आपल्याला. Put the values. डेल्टा G बघा -827000. मी युनिट लिहायलो पर्पजफुली हा, तुला लक्षात येईल हे जूल पर मोल लिहिण्याची गरज नाही. ठीक आहे, जूल मायनस एन किती आहे, एन किती काढला रे आपण 4 फॅराडे 96,500. आता बघा, ठीक आहे, इथं मोल लिहायचं का ते पण केलं तरी चालेल, नो प्रॉब्लेम. हा, हे जूल पर मोल, तुला युनिट सांगायलो मी कसं येतं ते, जूल पर मोल. ठीक आहे, बरं इथं पण युनिट लिहितो सुरुवातीपासून. -4 हे 4 मोल इलेक्ट्रॉन असतात ना, -4 मोल इंटू 96,500 हे कुलम आहे, 96,500 हे कुलम आहे. ठीक आहे का, कुलम. ओके, आता हे असेल ओल्ट मध्ये, कुलम इंटू ओल्ट केलं, कुलम इंटू ओल्ट केलं की काय येतंय, जूल येतंय. कुलम इंटू ओल्ट हे लिहून ठेवा कुठतरी, जूल इक्वल्स टू कुलम इंटू ओल्ट, जूल इक्वल्स टू कुलम इंटू ओल्ट. ठीक आहे, म्हणून मी मगा म्हणलं तुम्हाला की बाबा हे किलो जूल दिलंय, हे किलो जूल जमत नाही, या किलो जूलला मला जूल मध्ये कन्वर्ट करावंच लागतं, त्याशिवाय क्वेश्चन सॉल्वच होऊ शकत नाही. का, कारण हे ईएमएफ असतं ओल्ट मध्ये आणि हा चार्ज असतो कुलम मध्ये. कुलम आणि ओल्टचा गुणाकार केलं की काय मिळत असतं, जूल. म्हणून कधीही किलो जूलचा डेटा जूल मध्ये करायचा. ईएमएफ शी कनेक्टेड जर क्वेश्चन असेल ना, ऑलवेज कन्वर्ट किलो जूल इंटू जूल, त्याला तसंच ठेवायचं नाही. ठीक आहे का, समजलं ना. आता मी डायरेक्ट कॅल्क्युलेशन करायला सुरुवात करतोय. ठीक आहे, एवढं हे जूल वगैरे लिहित बसण्याची गरज नाही, आता समजलंय तुम्हाला. डेल्टा जी आपण किती घेणार, -82700 डिवायडेड बाय एन किती घेणार, -8 पण 4, आणि आपल्याला एफ ची व्हॅल्यू तर पाठच करून ठेवायची आहे 96,500. ठीक आहे, आता बघा हे 0 0 कट करा, रिझल्ट मायनस मायनस पण कट करा, रिझल्ट विल बी 827 डिवायडेड बाय 4 इंटू 965. ठीक आहे, इथं आणखी एक 0 आहे ना, सॉरी आणखी एक 0 इथं, हा म्हणजे हे इथं एक 0. ठीक आहे, हे असं असं कन्फ्युजन वाटेल परत. 0 0 0 0 हे 2 0 कट झाले, एक 0 शिल्लक राहतो, एक 0 शिल्लक राहतो. हे बरोबर जर भागाकार केला हे आन्सर येते 2.14 वोल्ट, 2.14 वोल्ट, आणि हेच आहे तुमचं फायनल आन्सर. व्हॉट इज दॅट आन्सर, 2.14 वोल्ट. ठीक आहे, या क्वेश्चन मध्ये महत्वाचंच आहे बघ, हे एन काढता येणे, एन, एन म्हणजे चेंज इन ऑक्सिडेशन स्टेट. या बाजूला ॲल्युमिनियम 0 आहे, या बाजूला ॲल्युमिनियम सगळं 4 येतं. हे कसं 4 येते बघ, दाखवलंय कॅल्क्युलेशन करून, 2/3 इंटू 2 इंटू एकाची ऑक्सिडेशन स्टेट +3. ठीक आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 4. आलं का लक्षात, फायनल आन्सर 2.14 वोल्ट. आणि परत ते किलो जूलचं जूल करायला एक विसरायचं नाही. ओके, भारी क्वेश्चन आहे हा, व्यवस्थित नोट करा. चला पहा पुढचा क्वेश्चन. कॅल्क्युलेट स्टँडर्ड गिब्स फ्री एनर्जी ऑफ फॉलोइंग रिॲक्शन. या रिॲक्शनसाठी स्टँडर्ड गिब्स फ्री एनर्जी काढायचं आहे, म्हणजे डेल्टा जी नॉट तुम्हाला काढायचं आहे. ठीक आहे, हे मिसिंग आहे, हे काढायचं आहे आपल्याला. आता डेल्टा जी नॉट काढा म्हणलंय, गिवन डेटा बघा काय, मॅग्नेशियमचा ई नॉट दिलाय, ॲल्युमिनियमचा ई नॉट दिलाय. आता ई नॉट व्हॅल्यूज दिल्यात म्हणजे हे क्लिअर झालं. आय हॅव टू यूज दिस फॉर्म्युला, डेल्टा जी नॉट इक्वल्स टू -NF ई नॉट सेल. या फॉर्म्युल्यावरचा क्वेश्चन आहे, याचा हा क्वेश्चन आहे, याचा हा क्वेश्चन आहे. ठीक आहे, आता हा फॉर्म्युला जर मला वापरायचा झाला, एन माहिती पाहिजे, एन आपण रिॲक्शन वरून काढू शकतो, काही विशेष नाही. फॅराडेज कॉन्स्टंट माहितीच आहे आपल्याला 96,500 कुलम्स. ई नॉट सेल लागतो बघा. आता ई नॉट सेल दिलाय का, नाही, ई नॉट सेल दिलेला नाही, म्हणजे मला ई नॉट सेल पण काढावा लागणार आहे. ई नॉट सेल काढूत, एन काढूत, फॉर्म्युल्यात व्हॅल्यू टाकू, आन्सर मिळून जाईल. ठीक आहे, बघा रे, एन कसा काढायचा आणि ई नॉट सेल कसा काढायचा ते मी एक्सप्लेन करतोय. ओके, व्यवस्थित लक्ष द्यायचंय. 3 मॅग्नेशियम सॉलिड
plus 2Al plus 3 giving 3Mg plus 2 plus 2Al. चला इमॅजिन करा, मॅग्नेशियम here 0, it is converting into plus 2, 0 to plus 2, it is losing 2 electrons. एक मॅग्नेशियम किती इलेक्ट्रॉन लूज करेल रे? 2, पण तसे 3 मॅग्नेशियम आहेत ना, म्हणून किती इलेक्ट्रॉन लागतील? 3 into 2 6 इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. किंवा here aluminum is plus 3, it is converting into 0 state, free element आहे, plus 3 to 0, how many electrons? Again 3. हे उलट होईल आता, 2 into 3, how many electrons? 6 electrons. लक्षात आलं का सगळ्यांच्या? So number of electrons here they are 6. Number of electrons are 6. किंवा मी कन्व्हेन्शनल सेल रिप्रेझेंटेशन मध्ये इलेक्ट्रॉन कसे काढायचे हे शिकवलं होतं. एकतर डाव्या बाजूचा चार्ज घ्या किंवा उजव्या बाजूचा चार्ज घ्या. सी लेफ्ट हँड साइड चार्ज 2 into plus 3 6 और राइट हँड साइड चार्ज 3 into plus 2 6. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन्वॉल्व्ड हियर आर 6. लक्षात आलं का? n 6 येत आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती येत आहेत? 6 येत आहेत. आता मी हे इरेज करणार आहे. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर 6. ओके. आता इनॉट सेल आपल्याला काढावं लागेल. ठीक आहे. n इक्वल टू 6 हे कन्फर्म झालं. आता इनॉट सेल कसा काढशील रे? इनॉट कॅथोड मायनस इनॉट एनोड, इनॉट कॅथोड मायनस इनॉट एनोड. मला सांगा कॅथोड कुठला आणि एनोड कुठला? ज्याचं रिडक्शन तो कॅथोड, ज्याचं रिडक्शन ते कॅथोड आणि ज्याचं ऑक्सिडेशन ते एनोड. रिडक्शन कोणाचं झालं बघ, ॲल्युमिनियम प्लस 3 चा 0 मध्ये कन्वर्ट झालाय. सो देर इज रिडक्शन ऑफ ॲल्युमिनियम, सो इट विल बी कॅथोड. सो इनॉट ॲल्युमिनियम मायनस ऑटोमॅटिकली मॅग्नेशियमचं ऑक्सिडेशन तो एनोड. आता दोन्ही व्हॅल्यूज दिलेले आहेत, पुट करा. मायनस 1.66 मायनस ऑफ मायनस 2.37. हे कॅल्क्युलेशन जर तुम्ही परफॉर्म केलं, इट कम्स आउट टू बी प्लस 0.71 volt, plus 0.71 volt. We have got n, we have got E naught cell, so directly we can use this formula, delta G naught equals to minus NF E naught cell. ठीक आहे. आता याच्यात व्हॅल्यू टाकूत बघा फटाफट. डेल्टा G naught equals to what is n here? 6. What is F? 96,500 Faraday's constant, and E naught cell 0.71. 0.71. हे मल्टिप्लिकेशन जर तुम्ही परफॉर्म केलं, याचं आन्सर येतंय, याचं आन्सर येतंय -411,090. आता याचं युनिट काय असेल हे पण खूप महत्वाचं. ठीक आहे. बघा हे कुलम असतं, 96,500 कुलम, and this 0.71 EMF, it is in volt. Coulomb multiplied by volt, it is joule. Coulomb multiplied by volt, it is joule. So its unit is joule per mole. Joule per mole. ठीक आहे. पर मोल कुठून येईल असं वाटेल तुला? तर हे जे 96,500 ना, याचं एक्झॅक्ट युनिट येतं कुलम पर मोल, बिकॉज इट इज चार्ज ऑफ 1 मोल इलेक्ट्रॉन. कुलम पर मोल, तिथलं हे पर मोल आहे. ठीक आहे. पण आता एवढे मोठे ऑप्शन नक्कीच नसतील. सो कन्वर्ट इट इनटू किलो जूल. मायनस 411.090 किलो जूल पर मोल. दिस इज युअर फायनल आन्सर. हे तुमचं फायनल आन्सर आलं. ठीक आहे. आलं का लक्षात? सगळ्यांच्या कॅल्क्युलेशनचा भाग आहे, तुम्ही एकदा ट्राय करा, आन्सर आलं पाहिजे इतकं. ठीक आहे. So this is the end of our discussion relation between Gibbs free energy and EMF of cell. काय काय आपण स्टडी केलं? इलेक्ट्रिकल वर्क इक्वल्स टू प्लस NF E सेल, हा एक फॉर्म्युला. दुसरा फॉर्म्युला डेल्टा G इक्वल्स टू मायनस NF E सेल किंवा डेल्टा G नॉट इक्वल्स टू मायनस NF E नॉट सेल, जसं या क्वेश्चन मध्ये वापरलं. ठीक आहे. परत महत्वाची गोष्ट सांगितली होती, एखादी गॅल्व्हॅनिक सेल स्पॉन्टेनियसली कधी वर्क करत असते, इट्स डेल्टा G शुड बी निगेटिव्ह. डेल्टा G शुड बी निगेटिव्ह. ते थर्मोडायनॅमिक्स मध्ये आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचे. डेल्टा G शुड बी निगेटिव्ह बट EMF शुड बी पॉझिटिव्ह.
ई सेल असेल किंवा ई नॉट सेल असेल, या दोन्ही गोष्टी कशा असाव्या लागतात, पॉझिटिव्ह, देन अँड देन ओनली दॅट गॅल्व्हॅनिक सेल वर्क्स स्पॉन्टेनियसली. आता ई नॉट सेल प्लस कसा येतो ते सांगितलं होतं मी. ई नॉट कॅथोड मस्ट बी ग्रेटर दॅन ई नॉट एनोड. ई नॉट कॅथोड मस्ट बी ग्रेटर दॅन ई नॉट एनोड. जेवढे क्वेश्चन्स घेतलेत ते सगळे क्वेश्चन तुम्ही एकदा सॉल्व्ह करून बघा, प्रॅक्टिसाइज करा. जेवढे फॉर्म्युलेज आज झाले ते लगेच आजच्या आज तुम्हाला लक्षात राहिले पाहिजे. ठीक आहे, काही बॅकलॉग काही ठेवू नका. दररोजचा व्हिडिओ दररोज पहा, व्यवस्थित स्टडी करा. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक ऑफ आवर सिलेबस. याचं वेटेज खूप जास्त आहे. ठीक आहे ना. चला, एन्जॉय केलाय सगळ्यांनी व्हिडिओ. थँक्यू सो मच. ओके.